चलो चलो चला काय इथे गर्दी झाली की माझं काम मोर्चासाठी दाखल झाले काँग्रेसकडनं विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात या मोर्चामध्ये असणार आहेत। थोरात साहेबांसोबत सर बाईट सर मतदार याद्यांच्या घोळ्यांच्या संदर्भात आज तुम्ही सत्याचा मोर्चा काढताय, परंतु हा घोळ सुधारला नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे, काय भूमिका मांडणार आहात तुम्ही सगळे? बघा, हा मोर्चा जो आहे हा निवडणूक आयोगाला एक इशारा देणारा मोर्चा असं मी मानतो। या मोर्चाने इशारा देतोय आम्ही, तुम्ही मतदार याद्या सुधारा, पारदर्शकपणे निवडणुका घ्या, अन्यथा या राज्यामध्ये निवडणुका होणार नाहीत आणि तुम्ही लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप करू नका, हेच या ठिकाणी सांगायसाठी आजचा मोर्चा आहे। परंतु सर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ मात्र आम्ही आहोत ना, मी आहे, बाळासाहेब आहेत, बंटी पाटील आहेत, भाई जगताप आहेत, आम्ही सगळे आहोत। आम्ही आल्यावर झेंडे आले आम्ही आहो म्हणजे आहे, कार्यकर्ते आलेले आहेत, त्यामध्ये सहभागी झालेले वरिष्ठ नाही का आम्ही? ठीक आहे, प्रदेशाध्यक्ष मला काही जबाबदारी दुसरी आहे, त्यामुळे आले नाही, पण बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नसीम खान, भाई जगताप, बंटी पाटील हे आम्ही सिनियर नेता आहोत ना। कुठे आम्ही म्हणजे आलो मोर्चात, काँग्रेस कुठे अनुपस्थित आहे? तुम्ही त्या विषयाला वेगळी बगल देऊ नका, माझी विनंती आहे। चोरांना अभय देऊ नका, चोरांना पळवाटा शोधण्यासाठी त्या विषयाला डायव्हर्ट करू नका, अशी आमची सगळ्या मीडियाला विनंती आहे। बिहारच्या निवडणुका आहेत, त्यामुळे कुठेतरी स्टेज शेअरिंग मनसेसोबत तुम्ही करत नाही आहात का? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येत नाही, असं त्याचा काही अर्थ नाही, त्या बोलण्यात हव्यावरची त्याला काटे फोडण्यामध्ये काही अर्थ नाही। आमची भूमिका स्पष्ट आहे, राहुल गांधींनी उचललेला मुद्दा आहे, राहुल गांधींनी चोरी पकडलेली आहे, राहुल गांधींनी या मुद्द्यामध्ये या मतचोरी झाल्यामुळेच हे सरकार स्थापन झालं आहे। हे जनतेच्या भरोशावर सरकार आलेलं नाही, मतांच्या भरोशावर सरकार आलं नाही, तर बेईमानी करून हे सरकार स्थापन झालेलं आहे, त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे। मध्ये सहभागी झालेले आहेत बाळासाहेब थोरात, हे देखील आता या मोर्चासाठी दाखल झालेत। सतेज पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झालेत। नसीम खान हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी। तुम्ही देखील पराभूत झाला चांदिवली विधानसभेतून, तुम्ही कोर्टात हायकोर्टात पिटिशन टाकली, तुमच्या इथं मतदार यादीत घोळ आहे, तरी देखील ती घोळ सुधारली जात नाही, आज सत्याचा मोर्चा निघतोय, म्हणून आज मोर्चा काढण्याची ही वेळ आलेली आहे। राहुल गांधीजी काँग्रेस पक्षाने गेल्या 6 महिन्यापासून हा मुद्दा हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्यानंतर उघड केलेला आहे आणि निवडणूक आयोगाकडे वारंवार प्रतिनिधिमंडळ जाऊन मागणी करून सुद्धा काही होत नाही, म्हणून आज हे मोर्चा करण्यात आलेला आहे। वोट चोरीच्या आधारावर ही सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापित झालेली आहे। परंतु जर आज या मोर्चामधनं जर काही निष्पन्न झालं नाही, निवडणूक आयोगाने मतदार यादीमधले घोळ सुधारवले नाही, तर पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळे नेते येणाऱ्या कालामध्ये बसून ठरवू आणि निश्चितपणे याचा विरोध आमचा कायम राहील जोपर्यंत हा व्यवस्था सुधरत नाही। खरं तर आपण पाहिलं तर काँग्रेसचे नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, एका पाठोपाठ एक काँग्रेसचे नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण प्रदेश बाळासाहेब थोरात असतील, त्याचसोबतच इतर नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचे सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, इतर नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण या सर्वच नेत्यांची जी आहे ती या ठिकाणी जाऊन चर्चा करणार आहोत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असेल, त्याचसोबतच काँग्रेसचे नेते मंडळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण
मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार तसंच सतेज पाटील आहेत, बाळासाहेब थोरात हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी इथे दाखल झालेत। तसंच सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं इथे दाखल झालेले आहेत। तरी मोर्चाच्या स्थळावरची दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे। फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका परिसरापर्यंत हा मोर्चा जो आहे तो पायी जाणार आहे। जवळपास 10-15 मिनिटाचं हे पायी अंतर आहे एरवी जर आपण चालायला गेलो तर। मात्र आज हा भव्य दिव्य मोर्चा काढून एकूणच महाविकास आघाडी आणि मनसे शक्ती प्रदर्शन करतंय का असा एक प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। एक ताकद दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी या पक्षांचा विरोधी पक्षांचा दिसतोय। सत्याचा मोर्चा आता काही वेळातच सुरू होईल। प्रमुख नेते जे आहेत ते आता मोर्चाच्या स्थळी काही पोहोचलेले आहेत, काही पोहोचतायत आणि त्याच्यानंतर एकत्रितरित्या हे नेते जे आहेत ते मोर्चाच्या स्थळी पोहोचतील आणि महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेचे नेते यांच्या निवडणूक घ्यायचीच असा अट्टहास निवडणूक आयोग किंवा त्यांना चालवणारे रिमोट कंट्रोलचे जे कोणी असेल ते करत असतील त्याचा अर्थ हेतूबद्दल शंका आमच्या सगळ्यांच्या आणि जनतेच्या मनामध्ये निर्माण होते। परंतु आज तुमचा निर्णय काय होणार महाविकास आघाडीचा किंवा आमचा मनसेचा? एकच निर्णय आहे की निवडणूक त्यांनी निकोप पद्धतीने घेतली पाहिजे, मतदार यादी दुरुस्त झाली पाहिजे। कोर्टात तुम्ही या सगळ्या संदर्भात जाणार का? कारण की अनेक पिटिशन आमचे एकत्र पद्धतीने निर्णय होतील, परंतु निवडणूक आयोगाने जनतेचा आवाज ऐकला पाहिजे, त्याची जबाबदारी ती मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे। भाजपचा मूक मोर्चा आहे आज या सगळ्या संदर्भात। भाजपने देखील तुमच्या विरोधात बंड थोपटलाय। नाही, भाजपचा मूक मोर्चा हे आम्हाला समजलं, फक्त आम्ही हे पाहतोय की या मूक मोर्चामध्ये निवडणूक आयोगाचे सदस्य जे असतील प्रमुख ते निवडणूक आयोग सहभागी होणार का काय हे उत्सुकतेने आम्ही पाहतोय, कारण ते वेगळे नाहीयेत कुणी। सगळ्यांचे बॅनर दिसतात, तुमचं बॅनर दिसत नाही कुठं झेंडा काँग्रेसचा? आवश्यकता नाही, आम्ही आहे ना, वेगळं बॅनर काय पाहिजे? मी बोलतोय आता झेंड्याची आवश्यकता नाही, आम्ही स्वतः असलो आणखी झेंडे कशाला पाहिजे? अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सामील नाहीयेत या सगळ्या? असं द्या, मी वर्किंग कमिटीचा मेंबर आहे, जे प्रमुख आहेत देशाचे 20 लोक, काही कसली भीती नाही। आणि हे लक्षात घ्या तुम्ही की हा विषय जो आहे तो घेऊन राहुलजींनी पहिला आवाज उठवलेला आहे आणि इथे महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम घेत असताना सगळ्या पक्षांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे, सगळ्या पक्षांना। इथे खरं जे भारतीय जनता पक्ष असतील ना त्यांचे मित्र पक्ष सुद्धा सहभागी पाहिजे होते, पण झेंडे मिळतात, फक्त काँग्रेसचा झेंडा कुठं दिसत नाही, तो विषय नाही। आम्ही स्वतः असताना आणखी झेंड्याची गरज नाही।